स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथे पोहोचले असता येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांनी केलेले स्वागत स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। एवढ्या भल्या पहाटे कुडकुडणाऱ्या थंडीत मराठमोळा वेश परिधान करून माझ्या स्वागतासाठी आपण सर्व मराठी बांधव भगिनी आल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले। तसेच परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले। यावेळी बोलताना नुकताच आपल्या राज्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वात स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मुंबई शहर देखील बदलत असून ते स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी आपण डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवत आहोत। प्रत्येक शनिवार रविवार मी स्वतः त्या मोहिमेत सहभागी होत असून संपूर्ण शहर स्वच्छ करत आहे। या मोहिमेमुळे मुंबई शहराच्या प्रदूषणात पातळीत घट झाली असून ती 380हून 80 पर्यंत खाली आली आहे। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण सारे मुंबईत याल तेव्हा आपल्या सर्वांना स्वच्छ, सुंदर आणि बदललेली मुंबई पाहायला मिळेल अशी ग्वाही दिली। यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते। मराठमोळ्या पद्धतीत आपण इकडे आलात, माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी आहे। आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आणि इथं येऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची काळजी आहे आणि महाराष्ट्राची काळजी तुमच्या वतीने आम्ही तिकडे घेतोय। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आता परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला गेला आहे। आपल्या देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे आणि आत्ताच परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1 चा पुरस्कार मिळाला। रस्त्यावर उतरून डीप क्लीन ड्राईव्ह करतो, सर्व नागरिक, NGO, मुलं सर्व त्यांचं इन्व्हॉल्वमेंट, पार्टिसिपेशन महत्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई बदलते आहे। तुम्ही पुन्हा आलात की तुम्हाला बदल दिसेल, कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आपलं आहे। जगभरातले लोक येतात, त्यांना अपेक्षित असलेली आणि मुंबईकरांना अपेक्षित असलेली मुंबई आपण करतोय। आणि महत्वाचं एक सांगतो तुम्हाला, मुंबईत पोल्युशन 350 वर गेलं होतं, आपण ते 80 वर आणलं। कारण आता आपण अशी पद्धत केलेली आहे, दर शनिवार रविवार